40 मृतदेह गुवाहाटीतून येतील असं वक्तव्य केलं गेलं। सत्ता संघर्षावरील सुनावणीवेळी वकील तुषार मेहता यांचा युक्तिवाद। संजय राऊतांनी दिलेल्या धमकीचा दिला दाखला। मंत्र्यांच्या अनुपस्थितीवरून विरोधी पक्षनेते अजित पवार आक्रमक। मंत्र्यांना विधिमंडळाच्या कामकाजात रस नसल्याची टीका, तर मंत्र्यांना समज देणार असल्याचं उपमुख्यमंत्र्यांचं आश्वासन। दापोलीतील साई रिसॉर्ट प्रकरणी सदानंद कदमांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, तर जामिनासाठी कदम यांचा कोर्टामध्ये अर्ज। अवकाळी पावसाच्या भीतीने अमरावती बाजार समितीकडून 4 दिवस मार्केट बंद ठेवण्याचा निर्णय। शेतकऱ्यांना शेतमाल न आणण्याचं आवाहन। बदलत्या हवामानाचा शेतीला फटका। मावळमध्ये गहू काढणीची लगबग सुरू। 2 दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्यानं गहू काढणीला वेग। पुढील 5 दिवस राज्यात पावसाची शक्यता। सोसाट्याचा वारा आणि काही ठिकाणी गारपिटीचा इशारा। महाराष्ट्र पोलीस दलात भरती होऊ इच्छिणाऱ्या तृतीयपंथीयांसाठीचे निकष जाहीर। राज्य सरकारनं जाहीर केलं परिपत्रक। मुंबईच्या लालबागमध्ये रहिवासी इमारतीत सापडला महिलेचा मृतदेह। पोलिसांकडून मृत महिलेच्या मुलीला ताब्यात घेऊन चौकशी सुरू।